नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूया बजेटनंतर बजेटमध्ये जे काही घोषणा झालेल्या आहेत त्यानंतर उद्याचं ट्रेडिंग सेशन म्हणजे सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकते. त्या अगोदर बजेटविषयी थोडक्यात बजेटमध्ये ना काही जास्त पॉझिटिव्ह म्हणजे ज्याची काही अपेक्षा होती की काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी येईल तसं काहीही आलेलं नाही आहे किंवा खूपच काही खराब आहे मार्केटमध्ये किंवा आपल्या इकॉनॉमीमध्ये असंही काही सूचित करण्यात आलेलं नाही आहे. नॉर्मली नेहमीप्रमाणे डिफेन्सवरती सगळ्यात जास्त स्पेंडिंग आहे. तर बाकी एकंदरीत एक बॅलन्स बजेट ज्याला आपण म्हणू शकतो ना तशा पद्धतीचं बजेट आहे. ना काही खराब आहे ना काही चांगलं आहे. फक्त एकच गोष्ट या बजेटमधून स्टँड अलोन ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो ती आहे टॅक्स. 12 लाखापर्यंत जो काही टॅक्स नाही आहे हे डिक्लेअर केलेला आहे ना त्याने एक चांगला इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. चांगला याच्या अर्थाने अगोदर 7-7.5 होतं. जास्तीत जास्त अपेक्षा लोकांना 10पर्यंत 10 म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी की 10 कोणालाही वाटलं नसेल की 10 लाखापर्यंत एक्झम्पशन येईल पण ते अचानक 12 लाखापर्यंत आलेलं आहे. म्हणजे एक सुखद धक्का म्हणू शकता किंवा एक पॉझिटिव्ह गोष्ट जी की बजेटकडून आपल्याला घेता येईल ती फक्त एवढीच आहे की टॅक्स एक्झम्पशन जे 12 लाखापर्यंत आहे ना ते. तर ते एक महत्त्वाचा इम्पॅक्ट आता मार्केटवरती कशा पद्धतीने येतोय ते पाहावं लागणार आहे. आता बजेट झालेलं आहे, महत्त्वाचा इव्हेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्स क्रॅश होईल. बजेटच्या दिवशी बऱ्याच प्रमाणामध्ये क्रॅश होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तो अजून कमी होताना आपल्याला उद्या परवा पाहायला मिळू शकतो. मग जे काही इन्फ्लेटेड ऑप्शन प्राईस होते ना ते बऱ्याच अंशी कमी झालेले आहेत. सोमवारी मंगळवारी त्याच्यामध्ये अजून थोडेफार प्रमाणामध्ये आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल आणि एक जे मार्केटचं डिरेक्शन आहे जे रेग्युलर डिरेक्शन होतं किंवा जे जस्टिफाईड डिरेक्शन आहे मार्केटचं ते आपल्याला उद्यापासून किंवा परवापासून उद्या एखाद्या वेळेस एक फॉलोअप जे आहे ना बाईंग किंवा सेलिंग ते उद्या येताना पाहायला मिळू शकतो. म्हणजे खरं बजेटची रिॲक्शन ही सोमवारी पाहायला मिळते. तुम्ही पाठीमागे सोमवारी पाहायला मिळते याचा अर्थ असा आहे की इथून पाठीमागचं कोणतंही बजेट पहा बजेटच्या दिवशीपेक्षा बजेटच्या दुसऱ्या दिवशी एक चांगला डिरेक्शनल मूव्ह आपल्याला पाहायला मिळतो. सॉरी, बजेटमधून खूप काही अपेक्षा होत्या बऱ्याच जणांना पण तसं काहीही झालेलं नाही आहे. फक्त जी मोठी मुवमेंट अपेक्षित होती लोकांना 700-800 पॉईंटची तशी काही झालेली नाही आहे. एक छोटीशी रेंज एक झटका नक्कीच लागला परंतु एक छोट्याशा रेंजमध्येच मार्केटने कामकाज केलेलं आहे आणि जवळजवळ डोजीसारखंच बंद झालेलं आहे. आता हे सगळं जर बजेट थोडा वेळ बाजूला सरलं तर टेक्निकली किंवा प्राईस ॲक्शन वाईज सध्याला मार्केटमध्ये काय दिसतंय जो आपण चार्ट अगोदर डिस्कस केलेला आहे किंवा जो चॅनल डिस्कस केलेला आहे त्याच चॅनलमध्ये सध्याला आपल्याला मार्केट काम करताना पाहायला मिळत आहे. या चॅनलविषयी आपण खूप दिवसांपासून चर्चा करतो आणि दुसरं महत्त्वाचं काय कंटिन्युअस लोअर हाय फॉर्मेशन होताना पाहायला मिळत आहे. आत्ता हा जो काही हाय आहे ना तो ब्रेक झालेला आहे. आता हा सस्टेन करतो का पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अजूनही मार्केटमध्ये पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे किंवा मार्केट पॉझिटिव्ह झालेलं आहे असं काहीही नाही आहे. बुलिश मार्केट ज्याला म्हणतो हा जर या चॅनलच्या वरती उद्या किंवा परवा मार्केट निघतंय आणि या पद्धतीने जाऊन एक असं फॉर्मेशन जर बनवण्याची शक्यता असेल तर मार्केटमध्ये आपण पॉझिटिव्ह जाऊ शकतो. म्हणून पॉझिटिव्हसाठी जो काही आजचा हाय म्हणजे या आजचा इन द सेन्स बजेटच्या दिवशीचा जो काही हाय बनलेला आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. तो आहे 23,630 32 आहे परंतु राऊंड फिगर आपण 23,630 याच्यावरती जेव्हा कधी आपण निघणार आहोत ना त्यावेळेसच आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट पाहायला मिळणार आहे. पण जर इथून मार्केटने पुन्हा हा चॅनल जर मार्केटला फॉलो करायचा असेल ना तर आपण या दिशेने येण्यासाठी तयार आहोत. म्हणजे येत्या नजीकच्या काळामध्ये आपल्यासाठी जी लेवल आहे ती आहे 22,600 म्हणजे 1000 पॉईंटची एक मोठी रेंज आता आपल्या हातामध्ये आहे. मी वीकची सुरुवात आहे म्हणून या गोष्टींची चर्चा करतो. आपण 5 मिनिट किंवा 15 मिनिटावरती पाहूया की आपलं उद्याचं ट्रेडिंग सेशन कधी असणार आहे. ओव्हरऑल एक फक्त लेवल समजून घेऊयात. मग आता जर आपल्याला या आठवड्यामध्ये या पद्धतीने ट्रेडिंग प्लॅन करायचं असेल तर बेटर वे आहे 23,630च्या वरती जर एक दिवसाचं क्लोजिंग येतं आहे तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. मग त्यानंतर 23,800 आहे त्यानंतर 24,000 आहे आणि 24,200पर्यंत विकली टार्गेट असू शकतं. आणि डाऊन साईड कधी तुमचे ट्रिगर होणार आहे ज्यावेळेस हा लो जो बनलेला आहे आजचा बजेटचा किंवा त्याच्या पाठीमागच्या दिवसाचा जो काही लो आहे तो लो काल डिफेंड झालेला होता बजेटच्या दिवसामध्ये. त्यामुळे ती लेवल खूप महत्त्वाची असू शकते. ती तुमची 22,280 60 ते 80च्या आसपास ही महत्त्वाची लेवल आहे. उद्यासाठी ही लेवल महत्त्वाची नाही आहे वीकसाठी सांगतोय. तर वीकसाठी या दोन लेवल खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्या आधारावरतीच आपण आपला ट्रेड प्लॅन करू शकतो. याच्या खाली जर निघलो तर पुन्हा या चॅनलला टेस्ट करण्यासाठी आपण तयार होत आहोत. आता आपण हे जे काय ॲनालिसिस आहे स्ट्रॅटजीमध्ये उद्यासाठी कशा पद्धतीने प्लॅन करता येऊ शकतं किंवा कशा पद्धतीने वर्क करू शकतं ते एक 5 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती पाहूयात. त्या अगोदर बजेटच्या दिवसासाठीचं जे काही आपलं डिस्कशन होतं ते एकदा चर्चा करू.
अगदी क्लिअर कट खूप सुंदर ट्रेड मिळाले, म्हणजे पूर्ण आठवडाभरही मिळाले आणि कालची ही 2च ट्रेड झाले, परंतु खूप सुंदर ट्रेड झाले काल. जसं की मी बजेटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, मी 12:30पर्यंत कोणताही ट्रेड करणार नाही हे मी प्लॅन केलेलं होतं. म्हणजे 12:30पर्यंत इथून सुरुवात झालेलं मार्केट पुन्हा तिथेच होतं. जर ही कॅन्डल पाहिली आपण तुम्ही, ही 12:15 12:30ची कॅन्डल आहे, इथेच होतं. पण जो काही हाय बनला होता याचा ब्रेकडाऊन होता, रिटेस्टिंग झालेले होते. म्हणजे इथे एक चांगला ट्रेड बनला. यावेळेस मी इथे थोडं वेळ वाटत असेल, परंतु यावेळेस बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड प्लॅन केलेलं होतं, कारण बँक निफ्टीची थोडी मोठी कॅन्डल आहे. बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन केला. 150 पॉईंट 200 पॉईंट बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये चांगले मिळाले. आणि जे काही डिस्कशन केलं की 12:30 नंतर जो काही फॉल होईल त्याचा 50% रिकवर झाला. 50% जसं रिकवर झालं नाही इथे, तर इथे एक कॉलचा ट्रेड ट्राय केलेला होता, त्याच्यातही 40-50%चं ऑप्शनमध्ये मी सांगतोय. तिथे एक चांगलं रिटर्न मिळाले. बस एवढे 2च ट्रेड काल बजेटमध्ये केलेले आहेत आणि शेवटी मार्केट एक फ्लॅटिश पद्धतीनेच बंद होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता उद्यासाठी आपण काय करू शकतो, अगदीच वेगळा काही विचार न करता सिंपल ट्रेड जर प्लॅन करायचा असेल ना, तर डेफिनेटली हा जो काही हाय बनलेला लो बनलेला आहे, म्हणजे हा वीक जरी सोडून दिलात तुम्ही किंवा वीक पकडा, अगदी सेपर साईड असेल तर ती लेवल येऊ शकते तुमची 23,330 आणि अपसाईडची जी लेवल आहे ती येऊ शकते 23,630. म्हणजे जवळजवळ 600 पॉईंट आणि याच्यामध्येच आपण बंद आहोत. म्हणजे 500च्या आसपास बंद आहोत. खाली 160-70 पॉईंट आणि वरती म्हणजे 470 फायनल क्लोजिंग आहे बहुतेक. म्हणजे वरती 150 पॉईंट आणि खाली 150 पॉईंट मधोमध आपण बंद आहोत. म्हणजे ही जी मोठी रेंज येते ना, जवळजवळ 300 पॉईंटची, ती नो ट्रेड झोनसाठी असणार आहे. हा ज्यांना रेंज प्ले करता येते त्यांच्यासाठी जर मार्केट इथे ओपन होतं आहे, एक 40-50 पॉईंट मोठं 25-30 पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्ही स्पॉटवरती ठेवून इथून एक या रेंजला टेस्ट करण्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. आणि जर मार्केट अगोदर गॅपडाऊन इथे येतं आहे, एखादं बुलिश फॉर्मेशन बनवतं आहे 330-340च्या आसपास आणि त्यावेळेस 23,295 वगैरे तुमचा स्टॉप लॉस तुम्ही प्लेस करून एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. जो डिरेक्शनल ट्रेड आहे, मध्ये शक्यतो ट्रेड टाळाच, परंतु जो डिरेक्शनल ट्रेड आहे तो कधी प्लॅन करू शकता. एक तर वरती 23,630 ही लेवल ब्रेक होऊ द्यात किंवा डाऊन साईडला 23,330 ही लेवल ब्रेक होऊ द्यात. ज्यावेळेस ही लेवल ब्रेक होईल ना, त्याच वेळेस एक चांगला डिरेक्शनल ट्रेड तुम्हाला पाहायला मिळू शकतो. मग टार्गेट तुम्ही तुमच्या पद्धतीने, कारण का इथे बंद आहोत, इथपर्यंत येते तर 150 पॉईंटची मुवमेंट झालेली असेल किंवा इथून इथपर्यंत जाता जाता 150 पॉईंटची मुवमेंट झालेली असेल, जर फ्लॅट ओपन झालं, गॅपअप किंवा गॅपडाऊन झालं तर थोड्याफार प्रमाणामध्ये चांगला ट्रेड मिळू शकतो. मग याच्यानंतर 330 ब्रेक झाल्याच्या नंतर अगदी 25 ते 30 पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे किंवा 630 ब्रेक झाला तरी 25 ते 30 पॉईंट हाच तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूचे ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त उद्यासाठी लेवलपेक्षाही 1:2 1:3 हा जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो आहे त्यावरती फोकस करा. मग तो निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात किंवा इतर कोणत्याही इंडेक्समध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन करत असाल तर. आता महत्त्वाचं काय आहे, उद्यासाठी एक लॉजिक बेस्ड ट्रेडसुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. तो कशा पद्धतीने, जर उद्या टॅक्स ज्या पद्धतीने कमी केलेला आहे किंवा 12 लाखापर्यंत एक्झम्पशन दिलेलं आहे, जर त्याच्यावरती काही रिॲक्शन येणार असेल तर एक चांगला अपसाईडचा ट्रेड तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यासाठी काय करायचं आहे, पहिलं अर्धा तास काहीच करायचं नाही आहे. पहिलं अर्धा तास तुम्ही काहीच करणार नाही आहात. पहिले 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल पाहिजेत. आणि जर मार्केट जिथे ओपन झालं तर त्याच्यावरती असेल तर तुम्ही बुलिश साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, जो काही तुमचा लो असेल तो. आणि जसं तुमचा पहिला अर्ध्या तासाचा हाय ब्रेक होणार आहे ना, तर तुम्ही पूर्ण दिवसभरासाठी एक बुलिश ट्रेड प्लॅन करू शकता. मग तुम्ही पूर्ण दिवसभर थांबा किंवा 1:2 1:3 या पद्धतीने तुमचं टार्गेट तुम्ही प्लेस करू शकता. जर पहिलेच अर्ध्या तासाची कॅन्डल खूप मोठी असेल तर 50% हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. आणि जर छोटी कॅन्डल असेल तर त्या कॅन्डलचा लो जो काही बनेल तो तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. हां, पण जर कॅन्डल रेड बनते ना, तर मग तुम्ही प्राइस ॲक्शन पाहूनच तुमचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, हे लक्षात ठेवा. कारण का डाऊन साईड मग आपण असं म्हणू शकत नाही की त्या टॅक्सवरती जे काही टॅक्स कमी झाला आहे त्याच्यावरती ती रिॲक्शन आहे, मग ती ओव्हरऑल रिॲक्शन असेल. मग आपण डाऊन साईडचा जो काही ट्रेड बनेल ना, तो प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती प्लॅन करू शकता. आता बँक निफ्टी अगदी थोडक्यात सांगतो, बाकी इंडेक्स त्या पद्धतीने तुम्ही पाहून घ्या. हां, बँक निफ्टीसुद्धा सेम झालेलं आहे, फक्त रेंज मोठी आहे. म्हणजे निफ्टीच्या तुलनेमध्ये एक वरती अगदी 50,000च्या आसपास बँक निफ्टी एक वेळ पोहोचली होती आणि तिथून 49,000 म्हणजे 48,900 आहे, जवळजवळ 1,1100 पॉईंटची रेंज बनवली आहे. आणि पुन्हा त्याच रेंजमध्ये मी जे सांगितलं होतं तुम्हाला मग 12:30 मी इथे ट्रेड या कॅन्डलला ट्रेड प्लॅन झाला आणि ही जी मुवमेंट आहे ती पूर्ण कॅप्चर करता आली होती, म्हणून तिथे थोडे जास्त पॉईंट मिळाले निफ्टीच्या तुलनेमध्ये. इथे सुद्धा जोपर्यंत आता 50,000 ब्रेक होत नाही, अगदी सेफर साईड तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर कमीत कमी 49,800 ब्रेक होऊ द्यात, मग तुम्हाला एक अपसाईडचा चांगला ट्रेड मिळू शकतो. पहिलं टार्गेट हे फक्त 200 पॉईंटचं असू द्यात. जर 50,000 ब्रेक झालं तर मग 50,200 असेल किंवा 50,400 450 पर्यंत टार्गेट येऊ शकतो. आणि डाऊन साईडसुद्धा जोपर्यंत कमीत कमी 49,100 लक्षात घ्या, कारण की या दोन्ही कॅन्डलच्या या वीक आहेत, म्हणून 49,100 ॲटलिस्ट ब्रेक होऊ द्यात. सेफर साईड 49,000च्या खाली जसं तुम्ही निघणार आहात, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. त्यानंतर मग तुम्हाला 48,800 आहे,
आजचा लो जो काही बनलेला आहे त्यावरती एकदा फोकस ठेवावा लागेल, परंतु 48,800 आहे, 48,500 आहे आणि 48,300पर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो, उद्या येऊ शकतो किंवा परवा येऊ शकतो. या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करा. इथे सुद्धा सेम आहे. जर पहिल्या अर्धा तास किंवा पहिले 15 मिनिटाची जर चांगली स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनते आहे आणि त्याचा हाय जर ब्रेक होतो आहे ना कोणत्याही कंडिशनमध्ये, तर तुम्ही थोडी रिस्क असू शकते, परंतु लोचा स्टॉप लॉस लावून एक मोठ्या टार्गेटसाठी होल्ड करू शकता. कारण का शक्यतो बजेटनंतरच्या दिवशी एक डिरेक्शनल ट्रेड येतो. हे लॉजिकल ट्रेड आहेत, हे लक्षात ठेवा. हे प्राइस ॲक्शन बेस नसतात. हे तुम्हाला काल काय झालेलं आहे किंवा इथून पाठीमागचा डेटा काय सांगतो ना त्या आधारावरतीच तुम्ही हा ट्रेड प्लॅन करू शकता. जर पहिली 15 मिनिटाची कॅन्डल ग्रीन येते आहे, तिचा हाय ब्रेक होतो आहे, कॅन्डल मोठी असेल 50%चा स्टॉप लॉस आणि छोटे असेल तर कॅन्डलचा जो लो आहे तो तुमचा SL असला पाहिजे. आणि त्यानंतर मग तुम्ही एकतर 1:2 1:3 तुमचा जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो असेल त्याप्रमाणे ट्रेड प्लॅन करा किंवा जे काही प्राइस ॲक्शनच्या टार्गेट असतील ना वरती त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. कारण का याच बेसिसवरती बजेटचा ट्रेडसुद्धा ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं होतं ना, पहिले 12:30पर्यंत काही करू नका, 12:30 नंतर ज्या बाजूचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन असेल ट्रेड प्लॅन करा. 50% रिकवर झाल्याच्या नंतर रिकव्हरीसाठीचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि दोन्ही सक्सेस झालेला आहे. नसेल तर तुम्ही बजेटचा एकदा व्हिडिओ पाहून घ्या. आणि त्याबरोबरच जर ही माहिती आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.